काय माहिती लपलेत की काय? नाही रे, लपतील कशाला? थांब ना, इकडेच असेल कुठेतरी. आपण इथेच होतो ना मग. अरे हो रे, इकडेच होतो. थांब. पारू, भावना मॅडम, जानू, जान्हवी. एक मिनिट. काय मला कळलंय हा काय प्रकार आहे ना. मला कळलंय. काय ही जानू आहे ना, जानू एक नंबरची पचकी आहे. तिच्या डोक्यात ना काहीतरी अशा खुराफाती आयडिया आली असणार. अरे हो, आपली फिरकी घेण्यासाठी आहे ना त्या तिघी लपून बसलेल्या असणार. अरे काय बोलतोय? मला नाही वाटत रे. म्हणजे भावना मॅडम तसे नाही येत रे. सिद्धू, मी भावनाला तुझ्या आधीपासून ओळखतोय, कळलं का? अरे भावना बिचारी गरीब गाय आहे. ते जानू आणि पारूनी मिळून आहे ना तिला पण त्यांच्यात सामील केलं असणार. मग आता काय करायचंय? आता काय करणार? शोधायचंय. आपल्यावर राज्य आहे. चल शोधूया. हे गाडीत ठेवूया. चल. हो, चल. पद्मा, हे सगळं पास झालं आणि सांग आता तुला नक्की काय हवंय ते. ही मावशी जेव्हा जेव्हा शिट्टी वाजवते तेव्हा तेव्हा काहीतरी धमाका होतो. आता पण वाजवलीये, आता काय होणार? धमाका. या सगळ्यांना आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा. काय? काय? नाही नाही अगं काय चाललंय? अरे पुढच्या 10 मिनिटाच्या आत हे सगळे घराबाहेर पाहिजेत. हो, असं कसं बाहेर काढा? आम्ही या घरात राहतो. आम्ही काही कुठे जाणार नाही. हो ना आई? हो. आणि आम्ही भाडं भरतो या घराचं. फुकट थोडी ना राहतोय. एक मिनिट. तुम्ही असं बाहेर नाही काढू शकत त्यांना, कळलं? हो. तुला काय वाटलं तू असं आम्हाला घराबाहेर काढशील आणि आम्ही अगदी गुपचूप घराबाहेर जाऊ? आणि तुझे हुकूम आम्ही काय ऐकू? आणि एखाद्याच्या डोक्यावरचं छप्पर हिसकावून तुला काय मिळणार आहे ग? 40 वर्षांनंतर तुमच्या तोंडावर उत्तर मारल्याचा आनंद. पण एखाद्याचं राहतं घर असं हिसकावून घ्यायला तुला काहीच वाटत नाही का ग? हे बघ, तुझ्या मनात काय चाललंय ते तुला माहिती. पण मला एक नक्की माहिती आहे की हे घर तुझ्या हातात जाता कामा नये. ते मी दुप्पट किमतीला विकत घ्यायला तयार आहे. देत नाही. जा. तिप्पट. थांब तू. अगं असं कसं आम्हाला आमच्याच राहत्या घरातनं बाहेर काढेल ती? नाही का? पण मग काय करतेस तुला तरी कळतंय का ग? झालं बोलून का कुणाला अजून काही बोलायचंय? वेलकम सिद्धू आणि आदित्य. तुमचं या बिल्डिंगमध्ये असं स्वागत करेन जे तुम्ही आयुष्यभर नाही विसरणार. तुम्हाला माहिती आहे ना काय करायचं ते? गुड. मग चला कामाला लागा. मावशी, तुला जर का पैसे मोजायला माणूस लागणार असेल ना तर माझा विचार नक्की कर. मला त्याचा चांगला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी तुझा चांगला अकाउंटंट होऊ शकेन. हा, आता ताटातल्या चपात्या मोजणारा तू माझा अकाउंटंट होणार? चल. नेक्स्ट. मावशी,
ज्यूस मावशी माझा स्वतःचा बिझनेस आहे. तुझे काही बिझनेस आहेत ना ते मी सांभाळू शकतो. माझा विचार करू शकतेस. तुझा स्वतःचा बिझनेस बुडाला ना रे, माझं दिवाळा काढशील तू. निघ रे निघ, चाल निघ ना. हा काय तुझं काय आता? हे दोघे मूर्ख होते, पण तुम्हाला माहिती आहे मी तर हुशार आहे. मी असं स्वतःचा अपमान नाही करून देणार. मी आधीच जाते. नाही मी म्हणत होते मी येते. आलेच. तुम्हाला असा त्रास केला पाहून मला खूप बरं वाटतं. जो जान्हवीच्या जवळ येणार त्याची हीच अवस्था होणार. सॉरी समोर सॉरी